तर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीसाठी. बघा किती सुंदर दिसते. कशी काय मंडळी, मस्त मजेत ना. तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपला चॅनल. आणि आत्ता छानशा अशा सुंदर दिवसाची मी सुंदर सुरुवात करणार आहे तुमच्यासोबत. तर आज मी सकाळचं सगळं आवरून झालं माझं आणि म्हटलं चला आता एखादी छान आता स्वयंपाक तुम्हाला कसं करायचा होता. तर दिशा होती घरी, तर दिशाला पाहिजे होतं मस्त असं पनीर खायचं होतं. बिर्याणी मी तुम्हाला दाखवलीच, मी कसं बिर्याणीचं सगळं रेसिपी तुम्हाला दाखवली. आणि आम्ही त्याशी चुलीवरती पण स्वयंपाक केला. चुलीवरती छान अशी बिर्याणी बनवली होती, ती पण सगळ्यांना आवडली. तर म्हणाली नाही मला पण आता पनीर बिर्याणी खायची आहे मम्मा. तर चला मग म्हटलं ठीक आहे, मग तुझ्या आवडीचा आपण आज मस्त अशी पनीर बिर्याणी बनवूया. तर ठीक आहे म्हटलं चल. तर मी सगळं पनीर वगैरे आणलं आणि बघा सगळं साहित्य मी घेतलं. आणि मग आधी पूर्वतयारी काय करायची असते ते पण तुम्हाला दाखवते मी आता. तर काही पूर्वतयारी करायची असते पनीर बिर्याणीसाठी. तर काय पूर्वतयारी करायची असते, तर आपल्याला कसं पहिलं तांदूळ कुठला घेणार आहात आपण, तर ते जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर पनीर कोणत्या प्रकारचं घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार असतात. तर आपल्याला साधंच पनीर घ्यायचं आहे. आणि मी अर्धा किलोचीच बिर्याणी बनवणार आहे, तर मला ती सफिशियंट होती. त्याच्यामुळे त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं प्रमाण दाखवणार आहे. आणि कसं बनवायची त्याप्रमाणे तुम्ही जर कुठल्या पार्टीमध्ये किंवा आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यासाठी आपण लगेच बनवू शकतो आणि तसं ते प्रमाण यूज करू शकतो. तर चला मी सगळं साहित्य काढून ठेवलं आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे मला सगळं ते. आणि माझी पद्धत कशी आहे ते पण मला तुम्हाला दाखवायची आहे. तर बघा पूर्व काय करायचं आहे, आपल्याला कांदा मस्त छान चिरून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तांदूळ स्वच्छ करून धुवून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर मग आपल्याला तर पनीर बिर्याणी मग अगदी मस्त अशी पटकन झटपट होते आणि लवकरात लवकर होते. कारण काय शिजवायला फक्त तांदळच लागतो फक्त, आणि फोडणी द्यायची असते आणि इझिली पटकन होतं. फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळ्या त्या गोष्टी आपल्याला प्रोसेस जी असते ती पूर्ण करायची असते. तर चला मी आता किचनमध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी करून ठेवली आणि सगळे साहित्य तुम्हाला दाखवते. तर चला. तर बघा आपल्याला पनीर बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं मी इथं बघा पूर्वतयारी करून घेतलेली आहे. इथे बघा हा तांदूळ आहे, हा दिल्ली राईस आहे, जो बिर्याणीसाठी वापरतो हा राईस आहे. त्याच्यानंतर इथं मोठा कांदा मस्त चिरून घेतलेला आहे बारीक. त्याच्यानंतर बघा इथं जिरं आहे, पुदिन्याची पानं, कोथिंबीर. त्याच्यानंतर ह्या केशराच्या काड्या ज्या आहेत त्या मी दुधामध्ये छान भिजत ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा इथे घेतलेलं आहे पनीर मी आता ह्या अर्धा किलो तांदूळ आहे त्याच्यामुळं मी हा पनीर घेतलेले आहे, पावशेरच पनीर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघा कसुरी मेथी, लाल तिखट, हळद. त्याच्यानंतर इथे बघा हे आलं लसणाची पेस्ट आहे. इथं दही घेतलेले 1 वाटी. त्यानंतर इथं 2 चमचे तूप घेतलेले. तूप आपल्याला लागणार आहे, तूप आपल्याला जसं लागणार आहे तसं मी वापरणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा खडे मसाले म्हणजे आपला गरम मसाला, तमालपत्र, त्याच्यानंतर काळी मिरी, लवंग. त्याच्यानंतर इथे बघा 4-5 हिरवे वेलदोडे. त्याच्यानंतर इथं दालचिनी. तर हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला बिर्याणीसाठी हे सगळं साहित्य लागणार आहे. तर आता मी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करते की कसं पुढची प्रोसेस करायची. तर आपल्याला काय करायचं आहे, मी ऑलरेडी कढई तापत ठेवलेली आहे आणि इथं मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्त प्रमाणात घ्यायचं आहे बघा. तर मी हे तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी पहिल्यांदा मी काय करणार आहे, सगळे खडे मसाले टाकणार आहेत, ते तुम्हाला दाखवते. तर इथं बघा मी मोठ्या पातेल्यामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी घेतलेलं आहे. कारण आपल्याला पूर्ण तांदूळ जो होतो पूर्ण शिजवायचा नाही, अगदी तो हाताने तुटेल इतकाच शिजवायचा आहे आपल्याला. तर हे तांदूळ जे आहेत ते मी छान धुवून घेतलेले आहेत आणि मग पाणी नितळून घेतलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण उकळी आली ना पाण्याला, त्याच्यानंतरच आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स म्हणजे खडे मसाले आपल्याला टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतरच आपल्याला पाणी उकळत असतानाच आपल्याला हे तांदूळ टाकायचं आहे. म्हणजे काय होतं, एकमेकांना चिटकत नाही आणि छान असा फुलला जातो आणि एकदम मोकळा असा तांदूळ होतो. तर मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. अशी उकळी आली मग आपण सगळे खडे मसाले टाकणार आणि त्याच्यानंतर आपलं थोडंसं तूप आणि हा तांदूळ टाकायचा आहे. चला, तर मी ते तुम्हाला दाखवते. पाणी उकळी यायची वाट बघते तोपर्यंत मी इथं कढई ठेवलेली आहे बघा. या कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. गॅस मी ऑन केलेला आहे.
तर याच्यामध्ये आपण टाकायचं तेल, साधारण 2-3 चमचे मी टाकलेले आहे बघा तेल. त्याच्यानंतर आपण टाकायचं याच्यामध्ये छान कांदा जो आहे आपला छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. तर याच्यामध्ये मी आणखी तेल लागणार आहे आपल्याला, कारण आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा जो कांदा आहे तो छान असा मोकळा मोकळा करून आपल्याला टाकायचा आहे बघा. असं मोकळा मोकळा करून आपल्याला सगळा हा कांदा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मी टाकलेला आहे बघा. हा कांदा मी साधारण मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. साधारण 4 कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे, आणि छान असे बारीक कट केलेले, पातळ असे बारीक कट केलेले आहेत. आणि हे फ्राय झाला तोपर्यंत आपलं पाणी तापतं आहे बघा इथे. तर याच्यामध्ये आपण हे तूप टाकणार आहे. तर हे मी अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे बघा. आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे जे मसाले आहेत हे सुद्धा ॲड करायचे आहेत. तर ऑलमोस्ट उकळी यायला लागलेलीच आहे. तर मी हे तमालपत्र टाकणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ही काळी मिरी टाकायची, 4 ते 5 टाकायचे फक्त आपल्याला काळी मिरी. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे दालचिनीचे 4-5 तुकडे. त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला ही हिरवी विलायची टाकायची आहे. हिरवी विलायची थोडीशी आपल्याला अशी हे करायची, असं थोडंसं मोकळं करायची बघा. अशी थोडीशी अशी मोकळी करते आणि नंतर याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे ना तो छान याच्यामध्ये येऊन जाईल. तर मी हे 2-3 वेलदोडे टाकलेले आहेत बघा याच्यामध्ये. तर याला छान उकळून द्यायचं आहे आपल्याला या पाण्याला. आणि उकळी आलेलीच आहे बघा. या पाण्याला छान उकळी आलेली आहे बघा. आणि ज्यावेळी आपण हा तांदूळ टाकतो तेव्हा अगदी अलगद पण टाकायचा, हळूहळू, म्हणजे भाजायला नको, अगदी काळजीपूर्वक टाकायचं. आणि असं करून टाकायचं, म्हणजे तो कसा मोकळा होतो. तर हा सगळा तांदूळ जे आहे तो मी याच्यावर टाकून घेते. आणि पाणी जास्तच ठेवायचं आहे, कारण आपल्याला कसं पाणी परत काढायचं असतं आपल्याला. याच्यामध्ये पूर्ण शिजवायचं नाही आहे याच्यामध्ये. असा भात आपण जसं बनवतो तसं नाही करायचं आहे. आपल्या बिर्याणी बनवतो तर बिर्याणीला कसं मोकळा तांदूळ असलं तर छान वाटतं, म्हणून मी असं टाकते आहे. तर हा असं सगळं मी टाकून देते याच्यामध्ये. आणि असा अलगद हाताने आपल्याला असा फक्त असं मिक्स करायचं आहे. आणि हे आपलं झालेलं आहे ऑलमोस्ट. तर मी सगळं तांदूळ पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे याच्यामध्ये. शिजताना आपल्याला टाकायलाच लागतं चवीपुरतं मीठ. टेस्टप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. हे मीठ टाकलेलं आहे बघा मी. तर 1 ते 1.5 चमचा टाकलेलं आहे मीठ हे पण छान मिक्स करायचं आहे आपल्याला. तर आपण मीठ टाकलं ना, हे पण छान मिक्स केलेलं आहे बघा. तर मी हा असं उघडच ठेवणार आहे, कारण आपल्याला पूर्ण असं चांगलं शिजवायचं नाही आहे. तर मी हे असं उकळीपर्यंत असंच ठेवणार आहे. आता तोपर्यंत आपला हा कांदा जो आहे तो छान छान फ्राय होतो आहे. मी कमी तेलच वापरते, कारण कसं जास्त तेल ऑइली व्हायला नको, म्हणून मी जास्त तेल वापरत नाही. याच्यामध्ये सुद्धा आपला छान कांदा फ्राय होतो. आता याच्यामध्ये आपलं थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपला कांदा जो आहे तो छान पटकन फ्राय झाला पाहिजे, म्हणून आपण थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये, पटकन फ्राय होतो. तर मी अगदी थोडंसं टाकलेलं आहे मी. हे पण आपण छान मिक्स करून घेऊया. पण तसं आता कांदा कसा कापला आहे ना, तर त्याच्यामुळे तो असं खूप जास्त वाटतो. पण ज्यावेळी जो फ्राय होतो त्यावेळी अगदी कमी होतो. मग त्यामुळं असं वाटतं की आपण किती कांदा कापला आणि असं किती तेवढंच झालं हा. तर त्याच्यामुळे मी हे तेल पण सुटलं जातं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये छान फ्राय पण होतो. तर जास्त ऑइल
यूज करण्याची काहीच गरज नाही आहे ॲक्च्युली याला. हे बघा तेवढंसं झालं बघा हा कांदा आपण टाकला तेव्हा किती आडवी कढई होतं. आणि आता बघा आता हा छान फ्राय होईल तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला. थोडंसं वर खाली असं हलवत राहायचं म्हणजे आपलं खालची बाजू छान फ्राय होते आणि वरची पण बाजू छान फ्राय व्हायला मदत होते. तर मी असं हलवत राहणार आहे सारखं म्हणजे तो कांदा आपला छान फ्राय होईल. म्हणजे करपला वगैरे जाणार नाही. तर छान आपल्याला फ्राय तांबूस कलर आणायचा. हे आपलं तांदूळ पण होतं छान बघा. याला वेळ लागत नाही कारण आपण उकळत्या पाण्यात टाकलेला असतो ना आणि ऑलरेडी तांदूळ कसा भिजवलेला असतो, धुवून घेतलेला असतो आणि आपण ठेवलेला असतो तसा 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला धुतल्यानंतर. त्यामुळे पटकन शिजला जातो आणि लगेच होतो. कांदा पण आपण छान फ्राय करून घेऊ. हा तांदूळ छान शिजलेला आहे म्हणजे आपल्याला जास्त एकदम भातासारखा पण शिजवायचा नाही आहे. बघा हे मस्त दाणे बघा दाखवते मी तुम्हाला. हे असे 2-3 तुटतात म्हणजे झालेलं आहे बघा. म्हणजे 2-3 दाणे मस्त तुटत आहेत बघा म्हणजे आपला तांदूळ मस्त असा शिजलेला आहे. तर आपल्याला जास्त शिजवायचा नाही, हाफच शिजवायचा. आणि बघा हा मस्त असा झालेला आहे बघा. मग ह्याचा फ्लेवर खूप छान येतो आहे शिजल्यानंतर गरम मसाल्यांचा वगैरे. तर आम्ही का तांदूळ आता काढून घेते आणि यातलं पाणी काढून घेते. तर हा तांदूळ बघा मी काढून घेते आहे याच्या साह्याने. आणि बघा याच्यावरती ही जाळी ठेवली आहे आणि म्हणजे पाणी सगळं निथळून जाईल याच्यातलं. तर मी असं भात सगळं काढून घेते याच्यातला. तर बघा आपला हा तांदूळ मी छान काढून ठेवलेला आहे याच्यामध्ये. ह्या चाळणीमध्ये मोठी चाळण आहे याच्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे यातलं पाणी सगळं निघून जाईल. आणि बघा ह्यातलं आता हे जे तमालपत्र मी हे पण काढून टाकणार आहे कारण याचा पूर्ण फ्लेवर या भातामध्ये उतरलेला आहे. त्यामुळे मी हे पण काढून टाकणार आहे. तर आता हे असंच ठेवणार आहे तोपर्यंत मी भाजी बनवून घेणार आहे पनीरची. तर इकडे कांदा आपल्याला ऑलरेडी ठेवलेलाच आहे बघा फ्राय करायला. तर मी चांगला अजून फ्राय होऊन द्यायचा आहे तोपर्यंत हे असंच ठेवायचं आपल्याला. चला तर बघा इथं मी एक कढई घेतलेली आहे बघा. आता आपल्या ह्याच्यामध्ये आपले हे जे क्यूब्स आहेत पनीरचे क्यूब्स आहेत ना ते आपल्याला छान असे फ्राय करायचे आहेत. ह्याच्यामध्ये अगदी एकदम फ्राय करायचे नाही, थोडंसं अगदी शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला. तर मी हे सगळं टाकते. आणि क्यूब्स जेव्हा आपण पनीर बिर्याणी बनवत असतो ना तेव्हा हे क्यूब्स जे आहेत ना आपले पनीरचे हे मोठे मोठेच ठेवायचे, असे जाडसरच ठेवायचे म्हणजे कसं ते तुटले जात नाहीत आणि पनीरमध्ये असे दिसतात की पनीरचीच आपली बिर्याणी आपण बनवतो. तर चला ते मी हे सगळे एक एक करून याच्यामध्ये टाकून देते आणि थोडंसं मस्त असे याला शॅलो फ्राय करते. आणि पनीर जेव्हा टाकत असतो तेव्हा पूर्ण तेल आपलं जे आहे ते पूर्ण तापल्याशिवाय टाकायचं नाही, नाहीतर मग पनीर कसं खाली चिकटलं जातं. तर असं सगळं टाकून द्यायचं आपल्याला क्यूब. तर याच्यावरती अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे मी. ते खाताना म्हणजे असं नाही का आळणी लागायला नको पनीरचे तुकडे म्हणून मी थोडंसं याच्यावरती अगदी 1-2 चिमूट फक्त मी मीठ टाकणार आहे. आणि थोडीशी हळद टाकणार आहे याच्यावरती फक्त कलरसाठी. आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे ज्याने थोडंसं तिखट लागेल आपल्याला पनीर. आता ते आळणी लागतं तर हे असं टाकायचं आपल्याला छान. आणि आपल्याला मस्त हे क्यूब्स आहेत ते छान
फ्राय करायचे याच्यामध्ये. शॅलो फ्रायच करायचे, जास्त डीप फ्राय नाही करायचं आणि हलगत करायचं. तर बघा पनीर आपले छान मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहे तिथे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच कढईमध्ये आपल्याला हे तूप टाकायचं आहे. मी साधारण 1 चमचा मोठा चमचा तूप टाकलेलं आहे बघा. छान तापलं की याच्यामध्ये आपल्याला बाकीचे खडे मसाला आणि हे सगळं टाकायचं आहे. तर इथे बघा मी टोमॅटो प्युरीसुद्धा करून घेतलेली आहे बघा. तर बघा आपलं हे तूप छान तापलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहे मी. 1/2 टीस्पून जिरं टाकणार आहे. त्याच्यानंतर आपले हे सगळे जे खडे मसाले आपण घेतलेले होते ते पण याच्यामध्ये टाकणार आहे. तर गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपला हा जो कांदा आहे तो कांदासुद्धा मी फ्राय करणार आहे. याच्यामध्येच हा कांदासुद्धा फ्राय करणार आहे बघा. ह्याच्यामध्येच टाकणार आहे. तर आपल्याला ही पनीरची भाजीच बनवून घ्यायची आहे. तर हे छान मी फ्राय करून घेते आणखी थोडंसं कांद्याला. कांदा फ्राय झालेला आहे. याच्यावर टाकणार आहे मी टोमॅटो प्युरी जी बनवलेली आहे ती पण टाकणार आहे मी. ही पण मी याच्यामध्ये टाकून घेते. टोमॅटो छान शिजले पाहिजे. ही प्युरी छान शिजली पाहिजे याच्यामध्ये. हे बघा आता गॅस कमी करणार आहे मी हे. आणि याच्यामध्ये टाकणार आहे बघा ही हळद टाकणार आहे. त्याला टाकायची थोडीशी, अर्धा चमचा टाकलेलं आहे बघा मी. त्याच्यानंतर इथं बघा हा लाल तिखट टाकणार आहे. आवडीप्रमाणे टाकायचं. तुम्हाला लाल तिखट कसं तिखट जास्त कमी लागतं तसं तुम्ही टाकू शकता. तर ही छान मी बघा एकजीव करून घेते हे मसाला. गॅस कमीच ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघा याच्यामध्ये कांदा मी असा फ्राय केलेला आहे. छान बारीक पातळ चिरून फ्राय केलेला आहे कांदा. तर तुम्ही त्याची प्युरी करून सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर मला असंच आवडतं म्हणून मी असंच टाकलेलं आहे. आणि बघा याच्यामध्ये आता टाकायची आपल्याला आलं लसणाची पेस्ट. ही आलं लसणाची पेस्ट आहे. तर हा पण 1.5 चमचा टाकलेला आहे बघा मी आलं लसणाची पेस्ट. ही पण छान एकदम एकजीव करून घेऊया. हा मसाला मेन असतो. हा मसाला छान भाजला पाहिजे. म्हणजे कसं होतं आपल्या भाजीला छान चव येते आणि तो एकदम टेस्टी होते. तर हे आलं लसणाची टेस्ट मी टाकल्यानंतर असा फ्लेवर छान येतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं बघा याच्यामध्ये हे दही. हे कमी करायचं आहे गॅस. त्याच्यानंतर आपल्याला हे दही जे घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी ती पण टाकायचं आहे. ते पण आपल्याला अलगद मिक्स करून घ्यायचं छान.
हे पण छान एकदम एकजीव करून घ्यायचं. दहीसुद्धा आपल्याला याला बघा असं तेल आपलं तूप सुटलेलं आहे बघा बाजूनी मस्त असं. तर याच्यामध्ये बघा आपल्याला थोडंसं पाणी टाकून ह्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे कसा मसाला एकजीव होतो आणि शिजला जातो छान. तर याच्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकणार आहे. हा जो मसाला आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे तो मसाला कसा छान एकजीव होतो. साधारण अर्धा पेला टाकायचा पाणी. हे पण छान मिक्स करून घेऊया. म्हणजे आपला मसाला खूप छान होईल आणि आपली बिर्याणी एक नंबर होईल. तर आपला हे मसाला बघूनच मला इतकं छान वाटतं आहे. ग्रेव्ही एकदम मस्त होणार आहे आपली ही. आता हे बघा याच्यामध्ये आपल्याला टाकायचे ही कसुरी मेथी. ही एवढी सगळी टाकणार नाही आहे मी, एवढीच घेणार आहे बघा. ही एवढी घेणार आहे. ही आपल्याला अशी छान चुरगळायची अशी. यांनी पण छान फ्लेवर येतो आपल्या कसुरी मेथीने. त्याच्यानंतर हे बघा असं चुरगळायची आणि हे वरून टाकायची आपल्याला ही कसुरी मेथी. आणि हे पण बघा किती सुंदर कलर आला आहे बघा याला. आणि एकदम छान आपण एकदम मिक्स करून घेऊया याला. गॅस कमी करायचा आता. आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला, चिरलेली कोथिंबीर. तर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीसाठी. बघा किती सुंदर दिसते बघा. आणि थोडासा पुदिना पण टाकायचा आपल्याला चवीसाठी. तर बघा आपला मसाला छान रेडी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे पनीरचे तुकडे जे आपण छान शॅलो फ्राय केले होते, ते पण आपण टाकायचे आहेत याच्यामध्ये. हे पण छान एकजीव करायचे. तर आपली ही भाजी पनीरची ऑलमोस्ट रेडी झालेली आहे बघा. अशी सुद्धा खाऊ शकता तुम्ही चपातीबरोबर. आणि आपण आता हे आपल्याला बिर्याणी बनवायची म्हणून आपण भातामध्ये टाकणार आहोत. एक 5 मिनटं मी असंच ठेवणार आहे फक्त झाकण लावून. एक 5 मिनिट मी असंच ठेवणार आहे झाकण लावून. तर बघू शकता आपली ग्रेव्ही मस्त भाजी झालेली आहे बघा. आणि आता मी याला छान मिक्स करून घेते परत एकदा. हे सगळं वरचं जे आहे ते तूप आहे, ते तूप सुटलेलं आहे याला. तर चला आता आपण दम लावून घेऊया आपल्या बिर्याणीला छान असा. तर आपल्याला बघा ही आपली बिर्याणी ऑलमोस्ट रेडी आहे. आता आपल्याला ह्याला दम द्यायचा आहे. तर बघा मी इथं वरून थोडंसं तूप टाकणार आहे बाजूने, असं बाजूने तूप टाकणार आहे. अगदी कमी टाकणार आहे कारण ऑलरेडी मी टाकलेलं होतं तूप याच्यामध्ये. तर हे तूप टाकायचं बाजूने. आणि आता आपल्याला याला छान असा दम द्यायचा आहे. आणि इकडे बघा कोळसे मी तापत ठेवलेत बघा इथे, छान हे झालेले आहेत बघा. तर आता या वाटीमध्ये मी काढून घेणार आहे. ते गॅस मी बंद करते. आणि कोळसे छान झालेले आहेत बघा. तर आपल्याला स्मोक द्यायचा आहे आपल्या बिर्याणीला. तर मी इथं वाटी ठेवलेली आहे, याच्यावरती हे कोळशी टाकणार आहे आणि आपण दुसरा टाकणार आहे. हे करताना जरा सावकाश करायचं हां, कारण कसं होतं खूप गरम असतं कोळसा आणि आपल्या बिर्याणीमध्ये पडू देऊ नये म्हणून शक्यता त्याची थोडीशी खबरदारी घ्यायची. त्याच्यानंतर बघा आपल्याला हे जर तूप आहे ते याच्यावरती सोडायचं आहे. हे आपल्याला असं सोडायचं आहे छान. आणि यातून जो स्मोक येईल तो असा बाहेर जाऊन द्यायचा नाही. आणि हा पूर्ण
आणि आपला बाहेर स्मोक जाऊ नये म्हणून आपण याच्यावरती हे असं मी एकदम जाड असं काहीतरी वस्तू ठेवायची म्हणजे आपला स्मोक बाहेर जाणार नाही. आणि बघा आता मी गॅस ऑन करते. साधारण 10 मिनटं आपल्याला फक्त आपला दम द्यायचा आहे म्हणजे त्याचा जो स्मोक आपण दिला त्याचा फ्लेवर पण छान उतरतो आपल्या बिर्याणीमध्ये. तर मस्त अशी बिर्याणी होते. तर कशी वाटली आणि याच्यामध्ये मला सांगते मी, याच्यामध्ये जर तुम्ही फॉईल पेपरसुद्धा लावू शकता किंवा तुम्ही गव्हाचं जे पीठ असतं ते आपण चारी सगळ्या बाजूनी राऊंड करून लावू शकता कारण का स्मोक जाऊ नये. तर मी करत नाही ते गव्हाचं पीठ कारण का त्याच्यामध्ये खूप जास्त वेस्ट होतं आणि तसं मला वेस्ट केलेलं मला बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे मी ही आयडिया मी करते. स्मोक पण राहतो आतमध्येच आणि तो बाहेर जायला जागाच राहत नाही. तर बघा तुम्ही बघू शकता पूर्ण स्मोक बाहेर जात नाही आहे. तर ही आयडिया कधीही योग्यच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जड काहीतरी ह्याच्यावरती ठेवू शकता आणि गॅस आपल्याला ठेवायचा अगदी कमी. बघा आपली मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण खायला या आणि मस्त एन्जॉय करा असं बनवून. आणि खरंच स्मोक खूप सुंदर येतो आहे ह्या बिर्याणीचा आणि आपला तांदूळ पण एकदम मऊ एकदम असा सुटसुटीत झालेला आहे आणि तिखट आणि मीठ अगदी प्रमाणशीर झालेलं आहे सगळं. इतकं छान वाटतंय ना. तर तुम्ही याच्या ही बिर्याणी कोशिंबीरसोबत सुद्धा खाऊ शकता. तर मी तरी दही घेतलेलं तर मला खूप सफिशियंट आहे. आम्हाला ठीक वाटतं एवढं. तर मग असं छान मी सजवलेलं आहे आणि कसं वाटलं ते तुम्हाला सांगा. व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे. तर आजची रेसिपी आणि आजची मस्त अशी दम पनीर बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आता आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि छानशा रेसिपी सोबत किंवा एखाद्या कुठल्या तरी छानशा अशा ॲक्टिव्हिटीसोबत मी तुम्हाला नक्की भेटायला येईल. तर व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.